नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. टाइम अँड वर्क या टॉपिकवरचा शिल्लक कामावर आधारित अतिशय सोपा असा हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. हा प्रश्न सोडवायचा कसा, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. प्रश्न काय आहे? अमित हा एक काम 25 दिवसात संपवितो. जर अमितने 11 दिवस काम केले तर किती टक्के काम शिल्लक राहिले, असा सिंपल प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता सुरुवातीला काय सांगितलं की अमित हा एक काम किती दिवसात पूर्ण करतो, तर 25 दिवसात. यावरनं आपल्याला अमितचं एका दिवसाचं काम काढता येतं विद्यार्थी मित्रांनो. ते कसं, तर तो 25 दिवसात पूर्ण काम करत असेल तर त्याचं एका दिवसाचं काम किती होईल, तर 1/25 हे त्याचं एका दिवसाचं काम असणार आहे. आता हे झालं एका दिवसाचं काम. तर पुढे काय सांगितलं की त्याने 11 दिवस काम केलेले आहे. आता हे एका दिवसाचं काम असेल तर त्याचं 11 दिवसांचं काम कसं काढणार आपण, तर एका दिवसाला जर आपण एका दिवसाच्या कामाला 11 ने जर गुणलं तर आपल्याला 11 दिवसांचं काम मिळेल. म्हणून 11 गुणिले काय केलं आपण, 11 केलं. आता इथं 1 गुणिले 11 बरोबर किती, तर 11 भागिले 25 ऍज इट इज घेतले. म्हणजे 11 दिवसाचं त्याचं काम किती आहे, तर 11 भागिले 25 हे त्यांनी काम केलेलं आहे. आता शिल्लक काम किती आहे, आता एकूण काम किती आहे, 25 पैकी त्यांनी किती केलं, तर 14 काम केलेलं आहे. मग त्याचं शिल्लक काम किती असणार आहे, तर शिल्लक काम बरोबर 25 वजा 11 जर केलं तर किती राहील, 14 भागिले किती, तर 25 पैकी 14 काम शिल्लक राहिलं, असा त्याचा अर्थ होतो. पण आपल्याला हे शिल्लक काम विचारलेलं का सरळ सरळ, तर नाही. त्यांनी काय विचारलं की किती टक्के काम शिल्लक राहिलेलं आहे. मग टक्केवारीत रूपांतर कोणत्याही संख्येचं करायचं असेल तुम्हाला, तर सिंपल काय करायचं असतं, तर त्या संख्येला गुणिले 100 करायचं असतं. म्हणून गुणिले इथं आपण त्याच्या शिल्लक कामाला गुणिले 100 केलं की आपलं याचं रूपांतर टक्केवारीत होतं. मग इथं जर सोडवलं आपण 25 एक 25, 25 चोक किती होतील, 100. 4 गुणिले 14 बरोबर किती, 14 चोक 56. आता इथं हे 56 तर उत्तर मिळालं, पण इथं टक्केवारीत रूपांतर केलं किंवा 100 ने गुणलं, म्हणून आपल्याला इथं काय करावं लागेल, 56च्या पुढे टक्केवारीचं साईन द्यावं लागणार आहे. म्हणजेच काय, तर अमितचं जे काही शिल्लक काम राहिलेलं आहे ते किती टक्के राहिलेलं आहे, तर 56% एवढं काम शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, हे स्पष्टीकरण तुम्हाला समजलंच असेल. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचंय. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.